की जीवनामध्ये आपण आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी सतर्कतेने गुरु स्वीकारणं खूप आवश्यक आहे. ते कसे यावर आपण आज चर्चा करू. ते असा विचार करतात की आपण आपल्या मनाप्रमाणे भगवंतांची भक्ती करू, भगवद्गीता वाचू, संस्कृत तर काय आम्हाला माहीतच आहे. भगवान श्रीकृष्णांकडून 4 गुरुशिष्य परंपरा येतात. ब्रह्म संप्रदाय जो ब्रह्मदेवांपासून सुरू होतो, श्री संप्रदाय जो लक्ष्मी मातेपासून सुरू होतो. हे कृष्ण भावनामृत आंदोलन अत्यंत शुद्ध स्वरूपाचे, ऐतिहासिकदृष्ट्या अधिकृत, स्वाभाविक आणि दिव्य आहे, कारण ते भगवद्गीता जशी आहे तशीवर आधारित आहे. त्यामुळे वेदांची तात्पर्ये ही गुरुशिष्य परंपरेतील अधिकारवंतांकडूनच श्रवण केल्यावरच समजली जाऊ शकतात. मला जे पटेल ते मी पाळेल, माझ्या मनाला जे योग्य वाटेल ते मी करेन. एखाद्या वस्तूला ती आहे त्यापेक्षा भिन्न मानणं म्हणजे चूक. उदाहरणार्थ, अंधारात कोणी दोरीला सर्प समजेल. आपल्या अप्रशिक्षित नेत्रांना सूर्य एका टबकडीप्रमाणे भासतो. तसेच कावी झालेल्या मनुष्याला सर्व काही पिवळे दिसते. आणि म्हणूनच जेव्हा आपण गुरु स्वीकारतो तेव्हा ते कोणत्या परंपरेतून येतात हे आपण तपासलं पाहिजे. ही गुरु शिष्य परंपरा स्वतः श्रीकृष्णांपासून सुरू होते आणि त्यानंतर ब्रह्मा, नारद, व्यास, मध्वी, श्री चैतन्य महाप्रभू, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आणि एसी भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्यापर्यंत पोहोचते. आणि यापैकी कोणत्याही संप्रदायातून आलेल्या गुरूंना आपण गुरु म्हणून स्वीकारण्यास काहीही हरकत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाद्वारे पुन्हा एकदा हे भगवद्गीतेचे विज्ञान आपल्याला देतात आणि या मशीनला कसं चालवायचं त्याच्यासाठी मार्गदर्शिका म्हणून भगवंतांनी दिलेली आहे ही भगवद्गीता. तर प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण